न्यूज, सच जरूरी है। नागपुर डिस्ट्रिक्ट में जो सोलार इंडस्ट्री है, जहाँ पे डिफेंस के लिए एक्सप्लोजिव तैयार होते हैं, वहाँ पे कल एक दुर्घटना हुई। 9 व्यक्ति मृत्युमुखी हो गए, उनकी जान गई। और जिस हिसाब से मुआवजा उनको दिया गया है, राज्य शासन ने सिर्फ 5 लाख रुपए दिए। और कंपनी जो सोलर कंपनी है, बहुत बड़ी कंपनी है, उन्होंने सिर्फ प्रति व्यक्ति 20 लाख रुपया देने का घोषणा कल की है। हमारी मांग है कि सोलर कंपनी ने हर एक आदमी को जो मृत्युमुखी गिरा है, प्रति व्यक्ति 50 लाख रुपए कंपनी ने देना चाहिए। और जिस हिसाब से वहाँ पे जो मजदूर है, वहाँ पे इतवार को भी उनको ज़बरदस्ती काम में लगाया जाता है। इस प्रकार की काफ़ी वहाँ पे मैनेजमेंट के खिलाफ में तकरार है। उसके बारे में भी राज्य शासन ने ध्यान देना चाहिए। और ये सवाल जब मैंने विधानसभा में उठाने की कोशिश की तो हमको वहाँ पे बोलने नहीं दिया गया। अध्यक्ष साहब ने हमको परमिशन नहीं दी करके हमने इस विषय के ऊपर सभा त्याग किया है। शायद ही घटना तुम्ही सांगितलं, या वर्षातली ही 3री घटना आहे। आता 2 महिन्यापूर्वी एक इसम तशाच मृत्युमुखी पडला, त्याच्या पहिले सुद्धा अशा घटना झाल्या। वारंवार अशा ज्या घटना घडतात त्याच्यावर सोलर कंपनीने सुद्धा व्यवस्थित कशा पद्धतीने अशा पद्धतीच्या घटना घडू नये यासाठी काळजी घेतली पाहिजे। त्यासाठी राज्य शासनाने त्यांच्यावर काहीतरी नियम लागू केले पाहिजे। एक्सप्लोजिव्ह डिपार्टमेंट आहे राज्य शासन केंद्र शासनाचं, त्यांनी त्यांना नियमावली करून दिली पाहिजे की या पद्धतीने तुम्ही ह्या सर्व गोष्टी हाताळल्या पाहिजे, जेणेकरून पुढील काळामध्ये अशा घटना होऊ नये आणि दुर्दैवी लोक मृत्युमुखी पडू नये या दृष्टीनं कंपनीने सुद्धा पावलं उचलण्याची आवश्यकता आहे। अवकाळी आणि दुष्काळी परिस्थितीवर जे काही या राज्यातील शेतकरी उद्ध्वस्त झाला, या सगळ्या परिस्थितीमुळे अल्पकालीन चर्चा सभागृहामध्ये आम्ही घडवून आणली। सत्ताधारी आणि विरोधकांच्या प्रस्तावावर आता उत्तर देत असताना या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आणि सरकारने अक्षरशः शेतकऱ्याची बोळवण केली। गोलमटोल असं भाषण होतं आणि शेतकऱ्यासाठी ठोस असं काही या अधिवेशनाचं फलित म्हणा किंवा शेतकऱ्याच्या हक्काचं ते मिळालेलं नाही। मुळात प्रचंड अवकाळीमुळे शेतकऱ्याची 10 लाख हेक्टर जमीन उद्ध्वस्त झाली होती। अद्याप पंचनामे अपुरे आहेत। त्यानंतर दुष्काळीने प्रचंड शेतकऱ्याचं नुकसान झालं। 40 तालुके तोंड पाहून, सत्ताधाऱ्यांचे तोंड बघून त्यांनी दुष्काळ घोषित केला। 1021 तालुक्यामध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती घोषित केली। त्यांना कुठल्याही मदतीची घोषणा या 1021 मंडळामध्ये सरकारने केली नाही। खरं तर एकूण या सरकारची भूमिका अशी वाटते की पीक विमा संदर्भात शेतकऱ्याला आधार नाही। 8000 कोटी रुपये प्रीमियमच्या नावाखाली राज्य सरकार आणि केंद्र सरकारने पीक विमा कंपन्यांच्या घशात घातले आणि अग्रिम म्हणून केवळ 25% 2000 कोटी रुपये शेतकऱ्यांना घोषित केले, शेतकऱ्यांना मिळणार। त्यातील केवळ 1100 कोटी रुपये शेतकऱ्याला आता मिळाले आहेत। म्हणजे जवळपास 6000 कोटी रुपये या पीक विम्याच्या पोटी पीक विमा कंपन्यांचा फायदा करण्याचं काम सरकारने केलं आहे। म्हणजे 2000 कोटीच रुपये शेतकऱ्यांना मिळतील आणि 6000 कोटी रुपये पीक विमा कंपन्यांच्या घशात घालण्याचं काम, त्यातील वाटा हा नक्की कोणाला मिळणार आहे याचं उत्तर सरकारने दिलं नाही। हे केवळ
दुष्काळी तालुक्यासाठी 2600 कोटीचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवला, पण 1021 मंडळाचा प्रस्ताव केंद्राकडे गेलेला नाही, कारण ते निकष पूर्ण करू शकले नाही वेळेवर। NDRFच्या निकषाप्रमाणे मंत्रिमंडळाच्या उपसमितीची बैठक मदत पुनर्वसन खात्याने घ्यायला पाहिजे होती, ती न घेतल्यामुळे आणि दुष्काळ सदृश्य असा शब्द वापरल्यामुळे या सर्व परिस्थितीमध्ये आपल्या या सर्व मंडळातील शेतकऱ्यांना कुठलीही मदत सरकारने घोषित केली नाही। कुर्ला महानंदा नगर SRA प्रकल्पातील भ्रष्टाचारासंदर्भात त्या ठिकाणी आज तारांकित प्रश्न त्या ठिकाणी मी विचारला तारांकित प्रश्नाद्वारे, आणि त्या प्रकल्पामध्ये नियमबाह्य निकृष्ट दर्जाचं आणि धोकादायक बांधकाम असल्याचं जी समिती नेमली होती त्या समितीने त्रिसदस्य समितीने निष्कर्ष काढला होता। तथापि SRA प्रशासन त्या विकासकाला निष्कासित करण्याचा एकदा निर्णय घेतं, पुन्हा त्याला त्या ठिकाणी आदेश बदलतं आणि पाठीशी घालण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होतोय। या संदर्भामध्ये या अशा प्रकारच्या अधिकाऱ्यांची चौकशी करणं, विकासावर गुन्हा दाखल करणं आणि ज्या महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी अटी शर्तीचं उल्लंघन करून नियमबाह्यरित्या भोगवटा प्रमाणपत्र दिलं त्यांच्यावर कारवाई करावी अशा प्रकारची मागणी त्या ठिकाणी केली। आणि राज्याच्या गृहनिर्माण मंत्र्यांनी चौकशीचे आदेश देतो मी बोललो चौकशी झाले, त्रिसदस्य समिती झाले, त्याच्यामध्ये फाइंडिंग त्या ठिकाणी आलेले आहेत, मग अजून कसली चौकशी करणार? तर यावर त्या ठिकाणी कारवाई करून कारवाईचे आदेश त्या ठिकाणी त्यांनी दिलेले आहेत आणि अशा रीतीनं त्या ठिकाणच्या प्रकल्पग्रस्तांना त्या ठिकाणच्या रहिवाशांना एक मोठा दिलासा या निमित्तानं मिळणार आहे। त्याचबरोबर या प्रश्नाच्या अनुषंगाने एक महत्त्वाचा प्रश्न राज्याचे उपमुख्यमंत्री सभागृहामध्ये त्या ठिकाणी उपस्थित होते। आज मुंबईतल्या SRAचे अनेक प्रश्न आहेत। आज आडवी झोपडपट्टी नष्ट करायला जात असताना उभी झोपडपट्टी उभी राहते, कोंडमारा त्या ठिकाणी होतोय, अनेक फायरचे प्रसंग त्या ठिकाणी आपण बघितलेत, लोक मृत्युमुखी पडत आहेत। लिफ्टनी वरून खाली उतरायचं असेल तर 2-4 लिफ्ट असल्यानं 1-1 तास खाली यायला वर जायला लागतो। या सगळ्या SRAच्या विविध विषयासंदर्भात एक व्यापक बैठक उपमुख्यमंत्र्यांनी गृहनिर्माण मंत्र्यांनी घ्यावी अशा प्रकारची विनंती करून मुंबईतल्या SRAच्या प्रश्नांना त्या ठिकाणी भाड्याचा प्रश्न असेल, अनेक प्रश्न असतील, त्याला वाचा फोडण्याची विनंती केली। राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्वतः उत्तर दिलं की गृहनिर्माण मंत्री त्यांच्या स्तरावरच्या बैठका घेऊन जे काही निर्णय आहे ते सरकार म्हणून करेल आणि ज्या विषयामध्ये राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी बोलणं आवश्यक असेल, सरकार म्हणून धोरणात्मक मोठे निर्णय घेणे अपेक्षित असेल, त्याकरता स्वतः मी राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी बोलेन, बैठक घेऊ आणि SRAच्या सर्व रहिवाशांना निश्चितच दिलासा देऊ अशा प्रकारचं स्पष्ट आश्वासन उपमुख्य देवेंद्र फडणवीस साहेब यांनी त्या ठिकाणी सभागृहात दिलं। ये है MNS न्यूज नेटवर्क और आप देख रहे हैं MNS न्यूज।